आज आपण भोगीची भाजी बनवली आहे। त्यासाठी आपण एक मोठं पातेलं घेतलंय, त्याच्यामध्ये तेल टाकलंय। तेल गरम झाल्यावर आपण जिरं मोहरीचा तडका दिलाय। जिरं मोहरी चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे आणि फोडणीसाठी बारीक चिरून घेतलेला कांदा। तो चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये आपण हिंग आणि हळद टाकून परत त्याला एकदा हलवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मसाला टाकणार आहे। मसाला पण चांगला परतून झाला की आपण काळं वाटण काढले भाजीसाठी ते टाकून घेणार आहे। वाटणाची रेसिपी बघायची असेल तर आमचा मोठा व्लॉग टाकलेला आहे, तो बघू शकता तुम्ही। वाटणाला तेल सुटस तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पावटा, डफळ टाकून घ्यायचंय। बाकीचे पण सगळे वाटाणे, हरभरे, शेंगदाणे सगळे टाकून हलवून घ्यायचे। बटाटा ते थोडंसं परतून झाल्यानंतर 5 मिनिटांनी त्याच्यामध्ये वांग, पापडी आणि गाजर टाकून घ्यायचे। ते चांगलं फ्राय करून घ्यायचं 1-2 मिनिटं त्याच्यामध्ये। नंतर त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं, आपल्याला आवश्यकतेनुसार किती लागते तसं गरम पाणी टाकून घ्यायचे आणि एक उकळी येऊन द्यायची। भाजी शिजली का बघायची। मस्त भाजी होती, तर्री पण छान येते भाजीला।